जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे। या संपात विविध कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, महसूल इत्यादी विभागातील कर्मचारी या राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत। राज्य शासनानं 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी हे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। दरम्यान या संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार नारेबाजी केली। आज 14 तारखेपासून नियमित कर्मचारी हे सगळे संपावर गेलेले आहेत आणि तसंच NHMचे जे आहेत त्यांनी 1 दिवसाचा टोकन स्ट्राईक आहे। त्यामुळे आज 384 पैकी 270 जण संपावर आहेत आणि आपल्याकडं 89 जण ड्युटीवर आहेत। त्यातले जवळपास निम्मे आमचे हे डॉक्टर्सच आहेत। आपण काही बंधपत्रित कंत्राटी स्टाफ नर्सेस तसेच काही आपण डेली वेजेसवर सुद्धा स्वच्छतेसाठी माणसं घेऊन आपण सध्या काम चालवतो। संपाचा काही परिणाम झाला? संपाचा परिणाम झालाच आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी नाही आहेत। रुग्णांच्या हाल होत आहेत? नाही, आम्ही ती व्यवस्था केलेली आहे। आम्ही काही ठिकाणी आमचे डॉक्टरसुद्धा ॲडिशनल दिलेले आहेत। त्यात इंटर्न्स सहित इंटर्नही अजून वाढून येतात त्याच्यामध्ये काही